हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पाऊस आहे. पाऊस असल्यावर काहीच करायची इच्छा होत नाही. मस्त असं वाटतं की ब्लँकेट घेऊन झोपायला पाहिजे. इनाचे पप्पा आता थोडा वेळ 12 वाजता ऑफिसला गेलेत आणि आमचं सगळं जेवण सगळं झालं. आज लवकर सगळं आवरलं. इना झोपली आहे त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करत आहे. आज वातावरण थोडंसं थंड असल्यामुळे मग मी हीटर ऑन केलं आणि बसली व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर आजचा टॉपिक आहे की मी भारतातून कोणकोणत्या गोष्टी जर्मनीमध्ये आणल्या आहेत. मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. पहिली तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे माझ्या रेग्युलर यूजमध्ये लागणारी आहे ती मी तुम्हाला दाखवते. पहिली वस्तू जी आहे पोलपट आणि आपलं लाटणं. ही मी इंडियाहून आणलेली आहे जेव्हा मी पहिला आली होती. यांच्याजवळ लाटणं असतं जे की ते याच्यासाठी पिझ्झासाठी वापरतात. तर मला इंडियाचंच लाटणं आवडतं त्याच्यामुळे मग मी हे लाटणं इंडियाहून आणि हे पोलपाट आणलं होतं. तर ही होती पहिली गोष्ट जे की मी इंडियाहून आणली होती. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे झाडू. हा झाडू तुम्ही आत्ता 14 एप्रिलला आणला 13 एप्रिलला आणला होता इंडियन शॉपवरून. पण मी एक दुसरा झाडू आणलेला आहे जे की प्लास्टिकचा आहे. तो आणला आहे. मला आत्ता तो भेटत नव्हता म्हणून मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी ठेवला की झाडू मी इंडियामधून पण आणलेला आहे जे की छोटासा आहे, तेवढा मोठा नाही आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बहुतेक तर सगळ्याच इंडियन जे इथे आले जर्मनीमध्ये त्यांच्या सगळ्यांच्याच घरात ही तिसरी गोष्ट असेल ती आहे आपला मसाल्याचा डब्बा, जो की याच्यामध्ये भरभरून मसाले असतात आपले. फर्स्ट टाईम मला आठवत आहे माझ्या आईने म्हणजे माझ्या सासूंनी हा डब्बा मला दिला होता. त्याच्यात सगळे मी हे ठेवलेत, सगळ्या गोष्टी आपल्या इंडियन गोष्टीच आहे त्याच्यामध्ये सगळ्या. तर ही तिसरी गोष्ट होती जी की सगळ्यांच्याच इथे यूज होत असेल. हे जे की हा डब्बा स्टीलचा मी तरी पाहिला नाही आहे जर्मनीमध्ये भेटत असेल म्हणून. प्लास्टिकचा पाहिला आहे मी पण स्टीलचा मी पाहिला नाही आहे. आता मी चौथी गोष्ट सांगणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे सनसिल्क शॅम्पू, जे की मी हे नेहमी इंडियामधून आणते. आणि जर माझा संपला, जर मी वर्षामध्ये मला 2 लागतात हे मोठे मोठे पॅक्स. तर जर माझा संपला तर मी कोणत्या फ्रेंडला सांगते आणण्यासाठी, पण नक्की सांगतेच. कारण मग खूप म्हणजे मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून मी हे एकच शॅम्पू यूज करत आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे मी नेहमी इंडियाहून आणते. तर चौथी गोष्ट झाली. पाचवी गोष्ट मी दाखवते तुम्हाला. हे आपले इंडियाचे मेडिसिन्स आहेत जे की मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा इंडियाहून मागवते. कारण इथे लवकर अपॉइंटमेंट्स भेटत नाहीत डॉक्टरचे. आणि कधी डोकं दुखलं काही दुखलं तर आपले मेडिसिन लगेच घेतल्यावर ताप आली फॉर एक्झाम्पल तेव्हा लगेच एक टॅबलेट घेतली की लगेच थोडंसं बरं वाटतं. त्याच्यामुळे मी नेहमी आम्ही टॅबलेट्स मेडिसिन्स इंडियाहून आणतो. पण त्याचं प्रिस्क्रिप्शन हवं असतं त्याच्यामुळे कोणत्या तरी डॉक्टरकडून लिहून घेतो इंडियावरून. आणि प्रिस्क्रिप्शन कोणी म्हणजे कोणी दाखवायला सांगितलं एअरपोर्टमध्ये तर मग आम्ही ते प्रिस्क्रिप्शन दाखवतो आणि मग टॅबलेट्स इथे आणतो. तर त्याच्यानंतर आहे हे जे की हे मी कोणत्याच इंडियन शॉपमध्ये बघितलं नाही. ओळखा हे काय आहे? हे आहे साबुदाण्याचे पापड जे की मला खूप आवडतात. मी नेहमी हे बनवत असते आणि मग नेहमी जाते तेव्हा तर खूप आणते, भरभरून आणते. तर हे पापड मला खूप आवडतात त्याच्यामुळे मी हे खूप नेहमी आणत असते माझ्यासोबत. आणि त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेली आहे. ती आहे हरभऱ्याची भाजी, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्ही. तर ही भाजी पण मी नक्की आणते कारण इनाच्या पप्पाला ही भाजी खूप आवडते, त्यामुळे ही नेहमी आणत असते मी इंडियावरून. त्याच्यानंतर आहेत आपले झंडू बाम. हे लावल्यावरच आपल्याला थोडंसं रिलीफ वाटते. त्याच्यामुळे दुखो की न दुखो आपण थोडं तरी याला लावतोच डोक्याला. आणि मग आपल्याला
थोडंसं बरं वाटतं. त्याच्यामुळे आम्ही हे पण आणतो नेहमी, कारण इथे नाही भेटत हे बाम्स, झेंडू बाम ते. त्याच्यामुळे मी नेहमी गेल्यावर हे 2 आणतेच. आणि त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये याचा मी कालच यूज केला होता, जे कुकर आहे. जे कुकर पण जर्मनीमध्ये राईस कुकर ते असतात, पण हे आपलं शिट्टीवालं कुकर इथे भेटत नाही, जे की शिट्ट्या होतात त्याच्या. आणि आपल्याला शिट्ट्या झाल्याशिवाय ते मजा येत नाही. त्याच्यामुळे माझ्याजवळ नेहमी, म्हणजे मी नेहमी जेव्हा जाते तर याचं वायसारखं कधी खराब होतं, कधी काय खराब होतं. मग ते नेहमी मी झाकण घेऊन इंडियाला जात असते, त्याचं वायसर आणते. पण नेहमी मला असं वाटतं की कुकर राहायला पाहिजे, तेव्हाच मला ते असल्यासारखं वाटते किचनमध्ये. आणि नेहमी मी कुकरचा खूप यूज करते नेहमीच. आजची जी लास्ट गोष्ट आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे ही, जे आहे दगडफूल, जे मी इंडियन शॉपमध्ये पाहिलं नाही आहे. त्याच्यामुळे हे दगडफूल मी नेहमी आणते इंडियावरून. तर मला याचं नाव आठवत नव्हतं, तर मी गुगल केलं आणि पाहिल्याला काय म्हणतात. तर हे दगडफूल मी नेहमी आणते. तर ही लास्ट गोष्ट होती. इना आता मला चहा बनवून देणार आहे. बनव इनू चहा लवकर. अयो बनू ना मम्मा. अयो तिथं ओव्हन मध्ये ठेवत नाहीत ना मा. ओव्हन मध्ये ठेवलं तिने चहा. आणि याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये ते काय हो ग, काय आहे ते. अरे बापरे, गॅस चालू केला हिनूने. हा अयो काही ठेवलं नाही याच्यावर. हो तसं नाही करायचं नाही नो. तिथं ठेवले होते मी, पण ते तिथं पाईप जात नाहीये ना, मग असं होते. मग आता कोणचा मोठा पाईप असेल तर, मोठा पाईप असेल तर आहे का बघ. ओ इनू थांब, येऊ नकोस, थंड आहे खूप बाहेर. आता आमचा टी टाइम चालू आहे. इना ब्रेड खाते, म्हणजे आम्ही सगळेच खाते ब्रेड. गार्लिक ब्रेड खाते. बटर चीज गार्लिक. ए फक्त केचप नाही खायचं ग इनू, ब्रेड खायचं. घे. फक्त केचप नाही खायचं बेटा. फक्त केचप नाही मा. हे बघ ब्रेड किती टेस्टी आहे. Say hi to everyone. हाय, व्हेरी गुड. ती खाते ना दा. हे नाही खायचं ब्रेड. ते पण खाऊ, ते पण खाऊ. चल खाऊ. गरम नाहीये का. वा, मस्त आहे ना बेटा. ती खातच नाही ना ब्रेड, ती फक्त केचप खाते. ब्रेड खायचं ना बेटा, तू फक्त सॉस खात आहेस. ब्रेड खा, ब्रेड घे. मी नंतर देत नाही हा केचप येणं. ब्रेड पीपॉप नाही, केचप. केचप म्हण. हा बेटा, पापा खाल्ले का सगळं.
फिया फिया केचप. तेवढंच खायचं आता. आता फिया झालं, इकडे ठेवतो आपण. फिया झालं ब्रेड फिनिश. सोबत खायचं ना बेटा. हे खाता ब्रेड सोबत. टेस्टी आहे ग, बघ तर खाऊन. खा. व्हेरी नाईस. खा 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 खा. यमी. किती रे बेटा. काय ते पापाने फिनिश केलं. टी पॉप नाही बेटा. टी पॉप. काय झालं बेटा. इथं बस, मी तुला ब्रेड देतो. असं बस, मी देतो तुला. हा कर. हे तुला घालायची का कॅप माझी तुला. पापाला बस बस बस. नाही नाही बस बस बरं नाही बस. घालत. घालत नाही बस. You know what is this? Huh? Veg. त्याच्यात झाड नसतात रे. हे बघ काय चालू आहे नाचं. तिकडे. हे बघ हे बघ. सगळं सामान काढत बसते त्याच्यातलं. गोरीला याच्यात टाकायचं बेटा. हे बघ गोरीला केज मध्ये. गोरीला अरे गोरीला तेवढं हलवायचं नाही. त्याला चक्कर येते बेटा. गोरिलाला चक्कर येते. अरे बस करू नये बेटा. याला काढू का बेटा. टायगरला टाक चक्कर आणतो आपण. जा नो ब्रिंग टायगर गो. फॉक्स. टायगर आणला तिथे आता. टायगर बसतो का बेटा. टायगर पडला. टायगर बसत नाही ना. बसला. What is this? त्याची शेपूट बाहेर आली. पापाला आण पापाला. पापा ब्रिंग पापा गो. पापा कुठे आहेत बेटा. पापा पापा आहे तिचे. बघू. मम्मा मम्मा कुठे आहे बेटा. बाबाजी कुठे. काय ग दाखव काय ते. काय बेटा. मम्माला चहा बनवून दे ग. चहा बनवायचा. चहा बनव बेटा. का मिल्क बनवते.
चाय बनवायची नाही, चहा बनवायचा. काय बनवायचा? चाय. चाय. चाय बनवायचा. चाय नाही बेटा, चहा बनवायचा. चहा. चहा. पापासाठी चहा बनव मा. आणि मम्मासाठी चाय. काय ग? आपली नांदेडची भाषाच आहे तशी, आपण काय करू आता. जसं आहे तसंच बोलावं लागेल ना. नांदेडच्या भाषेत चहा म्हणता आपण. चाय का? चाय लो, चाय लो. हिंदी झालं ना मग ते हिंदी. ते याच्यात कशात? ट्रेन मध्ये. चाय लो हिंदीतून म्हणतात त्यांनी. मग मी हिंदीचं प्रोनाउन्सिएशन म्हणत असते. फक्त चायच. हिंदीचं चाय आणि बाकी मग मराठी. हो ग. तुम्हाला जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय. बाय.